नमस्कार बंधू भगिनींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लेक लाडकी जी की महाराष्ट्र शासनाची योजना आहे त्याबद्दल माहिती घेणार आहोत. या योजनेअंतर्गत लाडक्या मुलींना म्हणजे जन्मास आलेल्या नवीन मुलींना एकूण 1,01,000 रुपये मिळणार आहेत. त्याबद्दलचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. या योजनेमध्ये मुलींच्या जन्मानंतर मुलींना सर्वप्रथम 5,000 रुपये दिले जातील. त्यानंतर मुलगी पहिलीत गेल्यानंतर 6,000 रुपये अकाउंटवरती जमा केले जातील. त्याप्रमाणे 6वीत गेल्यावरती 7,000, 11वीत गेल्यावरती 8,000 आणि मुलीला 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 75,000 रुपये दिले जातील. यासाठीची अर्ज कसा करायचा आहे किंवा ह्याची पुढची माहिती अशी आहे. अर्ज करण्यासाठी आपण जो की विहित नमुन्यातील अर्ज आहे व खाली याच व्हिडिओमध्ये आपण डॉक्युमेंट सांगितलेले आहेत ती सर्व कागदपत्रे आपल्या गावातील किंवा आपल्या भागातील अंगणवाडी सेविका किंवा पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविका यांच्याकडे जमा करा. त्यानंतर अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविका ती जमा केलेली सर्व कागदपत्रे आणि केलेला अर्ज पोर्टलवरती अपलोड करतील व आपल्याला या योजनेचा लाभ मिळवून देण्यास मदत करतील. आज म्हणजे 16 मार्च 2025 रोजी पर्यंत तरी सरकारच्या वेबसाईटवरती आपण डेटा अपलोड करू शकत नाही. आपण अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविका यांची मदत घ्यायला पाहिजे. त्यानंतर या योजनेत काही अटी व शर्ती आहेत, म्हणजे कोण कोण याच्यासाठी इलिजिबल आहे. ही योजना पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक म्हणजेच रेशन कार्ड यांना लागू आहे. त्याच्यानंतर दिनांक 1 एप्रिल 2023 व त्यानंतर जन्माला येणाऱ्या 1 अथवा 2 मुलींना ही योजना लागू राहील. 1 एप्रिल 2023 या दिवशी किंवा ह्याच्यानंतर जन्माला आलेल्याच मुलींना फक्त ही योजना लागू आहे. तसेच एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील. म्हणजे फक्त मुलींना ही योजना आहे, मुलांना नाही. पहिल्या अपत्याच्या 3ऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या 2ऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करतेवेळी माता किंवा पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. म्हणजे जर समजा आपली पहिली मुलगी असेल तर तिच्या 3ऱ्या हप्त्यासाठी आणि दुसरी मुलगी असेल तर तिच्या 2ऱ्या हप्त्यासाठी आपल्याला फॅमिली प्लॅनिंगचं जे सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट जमा करणं गरजेचं आहे. तसेच दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळे अपत्य जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळेल. म्हणजेच दुसऱ्या डिलिव्हरीच्या वेळेस जर जुळ्या मुली जन्मास आल्या तर त्या दोन्हीही मुलींना या योजनेचा लाभ मिळेल. मात्र त्यानंतर माता पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे, म्हणजेच फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन करणं आवश्यक राहील. दिनांक 1 एप्रिल 2023 पूर्वी एक मुलगी किंवा मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना स्वतंत्र योजना अनुज्ञेय राहील. म्हणजेच 1 एप्रिलच्या अगोदर आपल्याला एक मुलगा किंवा मुलगी आहे आणि त्यानंतर आपल्याला मुलगी झाली किंवा 2 जुळ्या मुली झाल्या तर त्यांना ही योजना लागू राहील. म्हणजेच 1 एप्रिल 2023 नंतर जन्माला आलेल्या मुलींना. लाभार्थीचे म्हणजेच मुलीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक राहील. आपण सगळे आहोतच. लाभार्थ्याचे बँक खाते महाराष्ट्रात असणे आवश्यक आहे, बँकेत अकाउंट असणे गरजेचे आहे. आणि लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयापेक्षा जास्त नसावे. या योजनेची उद्दिष्ट काय आहेत राज्य सरकारची? मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढविणे, जो की आता आपल्या येथे कमी होत चाललेला आहे. त्यामुळे राज्य सरकारने ही योजना लागू केलेली आहे. मुलींच्या शिक्षणास चालना देणे, मुलींचा मृत्यूदर कमी करणे व बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे, शाळाबाह्य मुलींचे प्रमाण 0वर आणण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना केलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय काय कागदपत्र अंगणवाडी सेविका यांच्याकडे जमा करावे लागतील. लाभार्थीचा जन्माचा दाखला म्हणजेच मुलीचा जन्माचा दाखला, कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला, जे कोणी कुटुंबाचे प्रमुख आहेत म्हणजे वडील असतील, आई असतील, त्यांचा उत्पन्नाचा दाखला. उत्पन्न हे एका वर्षामध्ये 1 लाखापेक्षा कमी असावे. याबाबत तहसीलदार किंवा सक्षम अधिकारी यांचा दाखला, जो की आता आपण महाई सेवा केंद्रवाल्यांकडून पण मदत घेऊन काढू शकतो. लाभार्थीचे आधार कार्ड, प्रथम लाभावेळी ही अट शिथिल राहील, म्हणजेच मुलीचे आधार कार्ड. पण काही केसमध्ये मुलगी जन्माला आली की लगेच आपल्याला डॉक्युमेंटेशन करणं होत नाही, तर पहिल्या लाभाच्या वेळेस म्हणजेच पहिल्या हप्त्याच्या वेळेस 5,000 रुपयाच्या ही अट शिथिल राहील. पालकाचे आधार कार्ड, आईचे किंवा वडिलाचे आधार कार्ड, जो कोणी पालक असेल त्याचे, बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत, अटेस्टेड कॉपी बँकेच्या पहिल्या पानाची, रेशन कार्ड पिवळे किंवा केशरी, ज्यांचे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड आहे अशाच लोकांसाठी फक्त ही योजना आहे. ते रेशन कार्डची जे पहिलं पेज आहे ते अटेस्टेड कॉपी.
मतदान ओळखपत्र, शेवटच्या लाभाकरिता 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुलीचे मतदार यादीत नाव असल्याचा दाखला. म्हणजे जो शेवटचा 75,000 रुपयांचा हप्ता आहे तो हप्ता घेण्यासाठी आपल्याला मुलगी 18 वर्षाची झाली आहे म्हणजे ती आता मतदान करण्यासाठी इलिजिबल आहे, तर तिचं मतदार यादीमध्ये नाव आहे याचा पुरावा. संबंधित टप्प्यावरती लाभाकरता शिक्षण घेत असल्याचा संबंधित शाळेचा दाखला. समजा मुलगी 7वी 8वी 11वी या स्टेजेसला गेली असताना तिचा शाळेतला बोनाफाईडचा दाखला द्यायला लागेल, त्याच्यावरून आपल्याला ते लाभ मिळेल. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र, हे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र आपण इथंच मागे सांगितलं होतं त्याप्रमाणे. आणि अंतिम लाभाकरता मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक राहील. म्हणजेच आपल्या आता राज्यामध्ये तर आहेच 18 वर्षांच्या अगोदर मुलीचा विवाह आपण कायदेशीर करू शकत नाही, परंतु जर आपल्याला शेवटचा हप्ता पाहिजे असेल जो की 75,000 रुपयांचा आहे, त्यावेळेस आपल्याला मुलीचा विवाह झाला नाही अशा पद्धतीचं प्रमाणपत्र देणं आवश्यक असेल, जे की ती मुलगी स्वतः स्वयं घोषणापत्र देईल. तर अशा पद्धतीचा हा व्हिडिओ आहे. आपल्याला या व्हिडिओमध्ये काय अजून गोष्टी अडथळा आल्या असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तेही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.